उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उजगाव येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसणाऱ्या महिला भाजी विक्रेत्यांना मोठ्या पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले। सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे। अशामध्ये भाजी विक्रेत्यांना पावसामध्येच भाजी विक्री करावी लागत आहे। यामुळे त्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे अशा भाजी विक्रेत्यांचे पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावे व त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्यांना मोठ्या छत्र्या देण्यात आल्या। यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेची स्थापना ही मुळातच मराठी माणसाच्या व गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी झाली आहे। यासाठी शिवसैनिक हा नेहमी रस्त्यावर उतरून गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो। शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण व 20% राजकारण करा हा मंत्र सर्व शिवसैनिकांना दिला होता। याचेच पालन करत शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त पावसामध्ये हाल होत असलेल्या अशा भाजी विक्रेत्यांना पावसाळी छत्री वाटप करून त्यांच्या डोक्यावर एक प्रकारचे छतच करून दिला आहे। शिवसेनेच्या या उपक्रमाने भाजी विक्रेत्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उजगाव प्रमुख दीपक रेडेकर, योगेश लोहार, सुनील चौगुले, संतोष चौगुले, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, सचिन डागटिळक, दीपक अंकल, सुनील पारपाणी, दीपक धिंग, दीपक पोपटाणी, रामराव पाटील, प्रमोद शिंदे, आकाश शिंदे, राजू चव्हाण, कन्हैयालाल मखीजा आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।